इतकं मोठं दुःख कडू घासे निघाल्याने मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचं कारण काय? त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण केले जात आहेत। राजकारणामध्ये मनाला नसेल पटणार तरी निर्णय घ्यावे लागतात। तुम्हाला असं वाटतं का की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना सुनेत्राताईंना फार आनंद झाला? पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची असेल की राजकारण हे स्थिर ठेवण्यासाठी, पक्ष हा वाचवण्यासाठी, पक्षामध्ये वेगळे वेगळे संदेश किंवा कुठलीही इतर चर्चा होऊ न देण्यासाठी तुम्ही एक विचार करा, शपथविधी झाल्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण आज विलीनीकरण संदर्भात या बॉम्ब संदर्भात जरी शपथविधी झाली नसती तर 6-7 दिवसामध्ये या लोकांनी ही चर्चा कितपर्यंत नेली असती? याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे। याच्या मागे पक्ष अस्थिर करण्याचं षडयंत्र होतं। याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं एक षडयंत्र होतं। आणि मी किती जरी कोणीही काही विचारलं पण मला असं स्पष्ट वाटतं की हे उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी झाल्यामुळं राजकारण स्थिर झालं, पक्ष स्थिर झाला, आमदार लोकांना एक विश्वास संपादित झाला की त्यांचा पुढचा नेता कोण। आणि राजकारणामध्ये अपरिहार्य कारण जरी असेल, तुमच्या मनाला पटत नसेल तरी कारण असतील, तुम्हाला आवडत नसेल जरी कारण असतील, तर दुःखामध्ये का होईना, कारण की हे दुःख त्यांचं कौटुंबिक नाही, त्यांचं कुटुंब फक्त दादांपुरतं मर्यादित नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस मागे जवळपास 35 आमदार, त्यांची सगळी संघटना महाराष्ट्रभर, या परिवाराची काळजी घेणं ताईंनी अधिक गरजेचं समजलं आणि त्यांनी तो शपथविधी केला। यामुळे काही ही नवीन गोष्ट घडलेली नाही। स्वर्गीय इंदिरा गांधी एक्सपायर झाल्यानंतर अंत्यविधी पूर्वी काँग्रेसने त्यांचा गटाचा दलाचा नेता माननीय स्वर्गीय राजीव गांधींना नेमलेलं होतं। ते महाराष्ट्रामध्ये होणारी काही पहिली घटना नाही। त्यामुळं आपण त्याच्यावर अशा प्रकारे चर्चा करणं किंवा त्याच्यावर वेगळी चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक राहत नाही।